तर मिळणारा सत्संग, दुर्लभ सत्संग जेव्हा जीवाला प्राप्त होतो तेव्हा अनेक जन्माचं पुण्य अनायासाने उदयाला आलं हे निश्चित आहे. काय करतं जीवनामध्ये भागवत कथा? तर प्रामुख्याने 3 गोष्टीची भीती दूर करते. पहिली गोष्ट आहे भय, दुसरा आहे शोक आणि तिसरा आहे मोह. भय कशाचा आहे? भय मृत्यूचा आहे. माणसाला मृत्यूची भीती इतकी आहे, एखाद्या दोरीवरचा अंधाराच्या दिवसामध्ये चालताना वरच्या दोरीची सावली जरी त्याने खाली बघितली तरी साप म्हणून घाबरत नाही, मृत्यू म्हणून घाबरत. मृत्यूची भीती का आहे? कारण विकार जटिल आहेत म्हणून. ज्या दिवशी विकार सुटतील त्या दिवशी मृत्यू सुद्धा सोहळा वाटायला लागतो. तसं तर मृत्यूला सोहळाच म्हटलेला आहे. आपल्या 16 संस्कारापैकी एक शेवटचा संस्कार म्हणजे मृत्यू सुद्धा आहे. जो संस्कार असतो तो तर वाईट नसतो. आपल्याला ती जटिल वाटते कारण आपला जटिलपणा, अटपटेपणा आपल्याला मृत्यू जटिल दाखवतो. जीवनामध्ये सहजता आली की मृत्यू सुद्धा सहज आहे. आपण मृत्यूला जाण्याच्या आधी विकार मारण्याचं साधन जर कुठलं असेल तर ते भागवत कथा आहे. म्हणून मृत्यूच्या भीतीपासून दूर करणारं जर कोण असेल तर ते भागवत आहे. भागवत भयरहित करते. दुसरी गोष्ट आहे शोक. शोक कशाचा आहे? भूतकाळाचा आपल्याला प्रत्येकाला शोक आहे. ते असं झालंय, आमचं जीवन वाया गेलंय, आता तिकडे बघून काय फायदा आहे? भूतकाळाचा शोक प्रत्येक जण करते, पण भूतकाळाचा शोक करून आपल्या जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ, संचिताचे जे संचितामध्ये असतं ते भोगायला यावंच लागतं. ज्ञानी काटे ज्ञान से और मूर्ख काटे रोय. कर्माला कर्म कोणाचीही चुकत नाही. कितीही मोठा वसिला असू द्या तुमचा आणि काही असू द्या तरी कर्म नाही चुकत. मग जर ते कर्म भोगावेच लागतात, कर्म भोगूनच संपवावे लागतात, तर ज्ञानी लोक सुद्धा कर्म भोगून संपवतात. पण त्यांना कर्म भोगत असताना त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा शोक नसतो. ज्याला ज्ञान नाही, जो कधी सत्संगामध्ये आला नाही, तो रडत रडत कर्म कापत असतो. आणि ज्याला ज्ञान आहे तो कधीही जीवनामध्ये त्याचं जीवन फार कर्माच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच भिन्न असतो. आज रामप्रभूंना कळालं की मी राजा होणार आहे, तरी चेहऱ्यावर तेच आनंद. आणि उद्या पहाटे कळालं की तुम्हाला वनवासात जावं लागणार आहे, तरी बिलकुल चेहऱ्यावरचा आनंद ज्यांचा कधी बिघडत नाही. जेवढ्या आनंदाने संत स्तुतीचा स्वीकार करतात तितक्याच आनंदाने संत निंदेचाही स्वीकार करतात. म्हणून ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी असतात. साधूचं लक्षण सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये भगवंताने फार गोड शब्द वापरले. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. ज्याला निंदा आणि स्तुती तुल्य वाटतं, सम वाटतं, हे साधूचं लक्षण आहे. हे परमहंसाचं लक्षण आहे. त्याच्यासाठी कपडे बदलवण्याची गरज नाही. आपल्याला जरी वाटत असेल तरी आपण त्या वृत्तीला पोचलेला आहे. सुख आणि दुःख जीवनामध्ये येत राहत असतात. या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं, निर्द्वंद्वी होणं हे फार महत्वाचं आहे. या द्वंद्वामध्ये अडकून जर जीव राहिला तर त्याला शोक होतोच. आणि म्हणून या शोकापासून मुक्त करणारी कथा जर कुठली असेल तर ती भागवत कथा आहे. पहिलं झालं
भय, दुसरं झालं शोक, तिसरं आहे मोह. मोह आहे वर्तमानाचा. माझं पुढे कसं होईल, माझं पुढे कसं होईल. हा मोह असला पाहिजे, पण हा परमार्थाच्या दृष्टीने असला पाहिजे. याची दिशा बदलावी लागेल. कुठलाही दोष वाईट नाहीये. दोषाचे भाव बदलले की दोष गुणामध्ये परावर्तित होतो. एखाद्यासाठी आपल्याला जर जलसी होत असेल, मत्सर होत असेल, तर मत्सर असला पाहिजे. पण मत्सर असा असला पाहिजे की रोज एखादा जर विष्णू सहस्रनाम एक वेळेला वाचतो तर मी दोनदा वाचेल. हा मत्सर तुमच्या उद्धाराचं कारण ठरेल. एखादी व्यक्ती जर एका दिवसामध्ये 108 माळा जपत असेल तर मी 208 कधी जपेल. हा मत्सर तुम्हाला उद्धाराला कारण ठरेल. दोष कोणतेही वाईट नाहीये, फक्त दोषाची दिशा बदलावी लागते. एखादा व्यक्ती परमार्थ करत असेल, ज्ञानेश्वरी वाचत असेल, रोज जर 1 अध्याय वाचत असेल तर मी 2 अध्याय कधी वाचेल. हा मत्सर असणं म्हणजे जीवनामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवन जगत असताना बाकी सगळ्या गोष्टी प्राप्त होणं हे प्रारब्धावर असतं, पण परमार्थ हा करावा लागतो. आमचे गुरुजी तर असे म्हणायचे, जो सहज होतो तो संसार आणि ज्याला प्रयत्नाने करावा लागतो तो परमार्थ. एखाद्याचा परमार्थ जर सहज होत असेल तर समजावं तो संसारात गणला गेलाय. आणि एखाद्याचा संसार जर पराकाष्ठेने होत असेल तर तो संसार सुद्धा परमार्थात गणला जातो. तुम्ही म्हणसाल महाराज हे कसं? ते तसंच आहे. हा अबाधित सिद्धांत आहे. सहज कधी परमार्थ होत नाही. भक्ती फार कठीण सांगितलेली आहे. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. शुळावरची पोळी म्हणजे भक्ती आहे असं म्हटलेलं आहे महाराजांनी. ज्या भक्ती शब्दाला आपण सगळेजण भक्ती भक्ती म्हणतो ते इतका सोपा, बोलायला सोपा आहे, पण जगण्यासाठी इतका अवघड आहे की तो जर अनुकूलनामध्ये आणला तर माणसाला काय काय नाही गमवावं लागत हे बघा. भक्ती शब्दाचा अर्थ काय? भज भज्य धातूपासून भक्ती नावाचा शब्द तयार झालाय. भज भज्य म्हणजे काय? चाशी एकरूप होणे, चाशी संलग्न होणे, नाम भक्ती. आपण ज्याची भक्ती करतो त्याच्या रूपामध्ये सामील होऊन जाणं त्याचं नाव आहे भक्ती. बोलायला फार सोपा आहे भक्ती शब्द. आम्ही काय करतो भक्ती? शेजारच्या बाईने महादेवाला पाणी टाकलं की दुसरी टाकते, याला भक्ती म्हणत नाही, त्याला क्रिया म्हणता येईल. ज्याची भक्ती करतो त्याच्या रूपामध्ये विलीन होऊन जाणं याचं नाव आहे भक्ती. तसं तर नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीच्या असंख्य व्याख्या केल्यात, पण आपण एकाच व्याख्येचा विचार करूया. तिकडे गेलो तर आज नारद भक्ती सूत्र सुरू होऊन जाईल. भगवंताशी संलग्न होणे नाम भक्ती. पूर्वीच्या काळामध्ये मातीची घरं असायची, लाकडाची घरं असायची. त्या लाकडाच्या घरामध्ये एक भिंगोटी, काही भागात त्याला कुंभारीण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? ते असं मातीचं घरटं करते, तिला काय म्हणतात? भिंगोटीच म्हणते ना. ती भिंगोटी घर करते. आणि घर केल्यानंतर त्या घरामध्ये बाहेरून एक अळी उचलून आणते आणि त्या घरात ठेवते. ती अळी त्या घरामध्ये गेल्यानंतर तो भिंगोटा ज्या वेळेला बाहेर जातो, कुठे जातो, तेव्हा आला की तिला दंश करतो, आला की तिला दंश करतो. ती त्याच्या चिंतनामध्ये इतकी घाबरून जाते की ती क्षणाक्षणाला त्याचं चिंतन करते. तो येईल मला चावेल, तो येईल मला चावेल, तो येईल मला चावेल. या चिंतनाने एक दिवस त्या अळीलाच पंख फुटतात आणि तीच भिंगोटी म्हणून उडून जाते. हे जशी क्रिया आहे तशी ज्याची भक्ती करतो त्याचं स्मरण करता करता त्याच्या रूपाला पोचणं हे भक्तीची व्याख्या आहे. तत्सुप स्वरूपम, त्या स्वरूपामध्ये विलीन होणं. तुका म्हणे अळी जैसी नुरेची वेगळी.
जशी ती अडी शिल्लक न राहता त्या रूपामध्ये जाते, तशी भक्ती कठीण आहे. त्या स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. किंवा एका गवळणीमध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. काय गोड शब्द आहेत महाराजांचे. महाराज म्हणतात, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू घरी. घोंगडी या शब्दाचा अर्थ आहे देह. तू वेगळा आणि मी वेगळा हे न राहता आपण एकाच ठिकाणी राहूया, याचं नाव भक्ती आहे. जगद्गुरु तुकोबारायाने अजून भक्तीचं एक स्वरूप सांगितलं. म्हणायला फार सोपं वाटतं, करायला फार अवघड आहे. कशाला म्हणतात म्हणे भक्ती? हेची थोर भक्ती आवडते देवा. दादा कोणता तरी आवाज जास्त झाला रे, माझ्या माईकचा तिकडचा आवाज जास्त वाटतो, मॉनिटरलाच तिकडून कमी कर जरा. हेची थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती देवाला आवडते. पुढचं काय? संकल्पावी माया, संसाराची माया संकल्पावी. म्हणजे एवढं सोपं आहे. म्हणताना माणसं म्हणतात हेच थोड भक्ती आवडते देवा. अरे पण त्याचा अन्वय अर्थ किती विभिन्न आहे. कशी माया संपवावी एवढं सोपं आहे का? कथेत माया सुरू होते काही काहींची, भलत्याच वेळेला माया चालू होते, कीर्तनात माया सुरू होते, देवाच्या मंदिरात गेल्यानंतर माया सुरू होते, आणि संसारात असताना संसाराची माया संपवणं इतकं सोपं आहे? फार अवघड आहे. कांदे लावतात ना इकडे, कांदे लावतात ना, कसे लावतात? डायरेक्ट अख्खे कांदे घेतात आणि पेरतात. मग पहिले बी टाकतात, बरोबर आहे ना? बी टाकल्यानंतर त्याचं रोप उगवतं, त्याचं रोप उगवल्यानंतर त्याची वरची पालवी खुडल्या जाते, कापल्या जाते, आणि नंतर तयार केलेल्या विशिष्ट वाफ्यामध्ये त्याला थोड्या अंतरावर लावल्या जातं. ही कांदे लावण्याची प्रक्रिया भक्तीमध्ये उतरवायची. संसारावरचं प्रेम ओपटायचं, त्याचे विकार खोडायचे आणि देवाकडे आणून लागवण करायची, झाली भक्ती. बोलायला फार सोपं आहे पण करायला फार अवघड आहे. याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया संपवणं. मायावी नगरीमध्ये राहत असताना माया संपवणं अवघड आहे, पण त्याच्यासाठी साधनं आहे. माया सुद्धा संपते, माया सुद्धा दाशी होते. कशाने होईल? रोज हरिपाठामध्ये एक अभंग म्हणता, आठवत असेल तर मनाप्रमाण. तुम्हाला 8 दिवसात चांगलं तयार करणार आहे मी. जाऊ द्या, तुम्ही विसरले, मी सांगतो. हरी हरी तुम्ही मनारे सकळ. पुढे काय? तेने माया जाळ तुट येईल, तुट येईल माया जाळ. कशाने? तेने. तेने म्हणजे कशाने? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी म्हटलं की मायाजाळ संपतो. किती सोपं आहे. पण सकळ हरी हरी म्हणणं फार अवघड आहे, त्याच्यावर विस्तार होणार आहे पुढे. म्हणून
भय नाहीसा होतो, मोह नाहीसा होतो आणि शोक नाहीसा होतो. त्या तीनही दोषापासून निवृत्त करणारं जर कोण असेल तर ती कथा आहे. आपल्या जीवनामध्ये पाठीमागे काय झालं, पुढे काय होणार आहे याचा विचार करून आज वाया घालू नये. गीतेचं सार पूर्वीच्या कालामध्ये असं पत्रकांवर छापून यायचं. त्याच्यामध्ये फार काही विशिष्ट शब्द असायचे, इतके तोलामोलाचे, पूर्ण आठवत नाहीत मला. व्यर्थ की चिंता मत करो, भविष्य की चिंता मत करो, भूत का पश्चाताप. माग काय झालंय हे उचकून बसण्यामध्ये कुठं जीवन पुढचं आपलं वाया नाही घालवायचं. पुढे चलून परमार्थ बघायचा असतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी म्हटले सिग्नेचर करतो, स्टॅम्प देतो. तुम्ही मागे काय केलं हे परमार्थात कधी बघितलं जात नाही. तुम्ही आज काय करताय हे फार महत्वाचं आहे. तुमचं वर्तमान कसं आहे याला फार महत्व आहे. इथून पुढचं जीवन तुमचं परमार्थिक बनून असलं म्हणजे तुम्हाला भगवंताला प्राप्त करण्यासाठी काहीही त्रास होणार नाही. आणि म्हणून या तीनही गोष्टीपासून दूर करणारं जर कोण असेल तर ते श्रीमद भागवत आहे. काल आपण श्रीमद भागवत